नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. 25 जानेवारीला रविवारी येत आहे रथसप्तमी आणि रथसप्तमीच्या दिवशी आपल्याला पूजा मांडणी कशी करायची, रथसप्तमीच्या दिवशी काय केलं गेलं पाहिजे, काय करायचं नाहीये आणि रथसप्तमीला दूध उतू का द्यायचं असतं, तर ते कसं आणि का उतू जाऊ द्यायचं, यामागे काय महत्त्व आहे, ते केल्यामुळे काय लाभ होतो. मुळातच रथसप्तमी हा संपूर्ण दिवस कसा साजरा करायचा, व्रत कसं करायचं, कोणी करायचं, ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकायला विसरू नका. रथसप्तमी हा दिवस भगवान सूर्याचा जन्मदिवस म्हणून मानला जातो. सूर्यदेवांना समर्पित असा हा दिवस असतो, म्हणून या दिवशी सूर्यदेवांची पूजा केली जाते. सगळ्यात पहिले म्हणजे रथसप्तमीच्या दिवशी पूजा केल्यामुळे काय फायदे होतात, तर आरोग्य सुधारतं, शारीरिक आणि मानसिक कष्टापासून आपल्याला मुक्ती मिळते, सौभाग्य प्राप्ती होते, तसेच पुत्रप्राप्ती आणि धनप्राप्तीसाठी आपल्याला रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवांची पूजा करायची आहे. बघा, रथसप्तमी हा आपण सूर्याचा जन्मदिवस म्हणूनही साजरा करतो. तर पद्मपुराणामध्ये असं म्हटलं जातं की रथसप्तमीच्या दिवशी पहिल्यांदाच सूर्याची किरणे पृथ्वीवर पडली होती. त्यामुळे या दिवशी सूर्याला अर्घ्य दिल्यामुळे मोठ्यात मोठे काही पाप आपल्याकडून झाले असतील, महापाप झाले असतील, तर त्याच्यापासून आपल्याला मुक्ती मिळते. गंभीर आजारापासून, रोगापासून आपल्याला मुक्ती मिळते. म्हणून बघा, सगळ्यात पहिले लक्षात ठेवा, रथसप्तमीच्या दिवशी आपल्याला सूर्यनमस्कार सुद्धा घालायचे आहे आणि आंघोळीनंतर सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. या दिवशी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. रथसप्तमीच्या दिवशी साधारणपणे सकाळी 6-6:30 वाजेच्या आत उठून घराची स्वच्छता, तिळयुक्त पाण्याने आंघोळ, केस विंचरणे ही कामे व्रतकर्त्या स्त्रियांनी करून घ्या. या दिवशी वाटल्यास केस देखील धुवू शकतात, धुवावेच असा आग्रह नाही. तसेच लोट, केस विंचरणे ही कामे सूर्योदयानंतर करणे वर्ज्य असल्यामुळे हे नियम आपल्याला पाळायचे आहेत. सूर्यदेवांना अर्घ्य देण्यासाठी एक तांब्याचा तांब्या घेऊन त्यामध्ये स्वच्छ पाणी भरावे. पाण्यामध्ये हळदी कुंकू, लाल फुलं, अक्षदा, पांढरे तीळ आणि थोडासा गूळ टाकावा. सूर्योदय झाला की पूर्व दिशेला तोंड करून सूर्याकडे पाहत पाहत ओम गृह्णी सूर्याय नमः असं म्हणत सूर्यदेवांना अर्घ्य द्यावे. तसेच बाहेर खिडकीमध्ये तुम्ही एक तेलाचा दिवा लावू शकता किंवा तुपाचा सुद्धा चालेल, पण सूर्यदेवांना समर्पित असा एक दिवा लावायचा आहे. त्यानंतर तुळशीची पूजा करावी का? तुळशीला आपण या दिवशी रविवार असल्यामुळे पाणी घालू शकत नाही, मात्र हळदी कुंकू, फुलं, अक्षता हे देखील वाहू शकतो. स्वतःला देखील हळदी कुंकू लावून घ्यायचं. तुळशी मातेकडे सौभाग्य प्राप्तीसाठी प्रार्थना करायची. या दिवशी तुळशीजवळ पण दिवा लावायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे. हे झाल्यावर आपल्याला रथसप्तमीची पूजा मांडायची असते. रथसप्तमीची पूजा तुम्हाला शक्य असल्यास तुम्ही तुमच्या घराच्या अंगणामध्ये किंवा तुळशीजवळ मांडू शकता. शक्य नसेल तर घरामध्ये मांडली तरीही चालेल. त्यासाठी एक पाट घेऊन त्यावर तुम्हाला पिवळ्या किंवा ऑरेंज किंवा नारंगी किंवा लाल वस्त्र तुम्हाला टाकायचं आहे. प्रथम दिवा लावायचा आहे. गणपती बाप्पाची स्थापना करायची आहे. नंतर सूर्यदेवांचा फोटो किंवा तांब्याचा सूर्य ठेवावा. नसेल तर रांगोळीने सूर्यरथाची एक रांगोळी काढावी. त्याचबरोबर सूर्यरथाला एक चाक देखील काढावी व त्या चाकाला 12 आऱ्या काढाव्यात, जे संवत्सराचे प्रतीक मानलं जातं. खरं तर सूर्यरथाला एकच चाक आहे. सूर्यदेवांची, सूर्यरथांची हळदी कुंकू, फुलं, अक्षता, पांढरे तीळ, गूळ वाहून पूजा करावी. तांबडं फूल मिळालं तर तांबडं फूल या दिवशी अर्पण करा. 7 धान्य तुम्हाला ठेवायचे आहे. धान्य एकत्र करून ठेवले तरी चालतील. तीळ आणि गुळाचा नैवेद्य तुम्हाला ठेवायचा आहे. सूर्यदेवांना 7 प्रकारची धान्य या दिवशी वाहिली जातात, जी 7 वारांचं प्रतीक दर्शवतात. सोमवार ते रविवार हे जे 7 वार आहेत,
तर त्या 7 वारांचं प्रतीक. तसेच या दिवशी रथसप्तमी तिथी असल्यामुळे आपल्याला 7 वारांची प्रकारची धान्य व्हायची असतात. एवढी धान्य नसतील तर जेवढी धान्य तुम्हाला उपलब्ध होतील तेवढी वाहिली तरीही चालेल, किंवा तुम्ही 7ही वाराचं एका मागोमाग एक असं वाचन करू शकता. जसं की सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार अशा पद्धतीने, किंवा पूजामध्ये तुम्ही हे रथसप्तमी सप्तधान्य या दिवशी 7 वेगवेगळ्या वाट्यांमध्ये किंवा बोळक्यांमध्ये ठेवलं तरी पण चालेल. आणि त्यानंतर सगळ्या पूजेला तुम्हाला दिवा अगरबत्तीने ओवाळून नमस्कार करायचा आहे. सूर्यदेवांची पूजा करताना आदित्य हृदय स्तोत्र, सूर्यकवच स्तोत्र, सूर्याष्टक हे तुम्हाला म्हणायचं आहे. या दिवशी तुम्ही यूट्यूबवर लावा, किंवा सगळ्यांचं हे पाठ असतंच असं नाहीये. या दिवशी दूध ओतू सुद्धा आपल्याला घालवायचं आहे. ते सुद्धा शुभ मानलं जातं. अग्निदेवांना दूध अर्पण करण्यासाठी हे दूध जे आहे ते आपल्याला ओतू घालवायचं असतं. दुपारी 12च्या अगोदर हे करायचं आहे. एखाद्या तवा किंवा त्यावरती तुम्ही छोटी छोटी लाकडे किंवा गोवऱ्या पेटवून त्यावरती मातीचे मडके म्हणजेच मातीचे सुगड किंवा बोळके घेऊन त्यामध्ये दूध टाकून त्या दुधामध्ये तुम्हाला तीळ, साखर आणि तांदूळ टाकायचे आहे. आणि अगदी थोडे थोडे टाका, अगदी किंचित किंचित चिमूटभर टाकायचे आहे. आणि तुम्हाला शक्यतो हे दूध जे आहे ते उत्तर किंवा पूर्व दिशेला ओतू जाईल अशा प्रमाणे ते ठेवायचं आहे. म्हणजेच उत्तर दिशेला जाऊ द्यायचं असेल तर थोडंसं भांडं उत्तर दिशेला थोडे वाकडे करून ठेवावे. पूर्व दिशेला ओतू जाऊ द्यायचं असेल तर पूर्व दिशेला थोडेसे वाकडे करून भांडे ठेवायचे आहे. दूध ओतू जाईपर्यंत ते तुम्हाला उकळवायचे आहे. त्यानंतर तुम्हाला त्याला हळद, कुंकू, अक्षदा, फूल अर्पण करायचं आहे. नमस्कार करायचा आहे. हे आपण अग्निदेवांना हे दुधाचा प्रसाद जो आहे तो अर्पण केलेला आहे, नैवेद्य अर्पण केलेला आहे असा त्याचा अर्थ असतो. उरलेलं दूध जे आहे ते तुम्ही चमचाभर घरातल्या सगळ्यांनी याचा प्रसाद म्हणून खायचा आहे. त्यामुळे आरोग्याचा पण काही समस्या राहतील, रोग असतील, रोग वगैरे काही मोठमोठे रोग आहे त्यांच्यापासून मुक्ती मिळते. हे पण त्यामागचं कारण आहे. रथसप्तमीच्या दिवशी अशा प्रकारे मातीच्या भांड्यामध्ये किंवा मातीच्या बोळक्यामध्ये दूध ओतू घालवल्यामुळे आपली उत्तरोत्तर प्रगती होते अशी धार्मिक मान्यता आहे. तर तिचं पालन आपल्याला करायचं आहे. तसेच गॅसची शेगडी तुम्ही आदल्या दिवशी रात्री स्वच्छ धुवून पुसून लख करावी आणि सकाळी तिची पूजा करावी. त्यानंतर त्यावर स्टीलच्या भांड्यात खीर शिजवावी. त्याचा सूर्यनारायणाला जाऊन नैवेद्य दाखवावा. तो सुद्धा प्रसाद तुम्ही सगळ्यांना वाटू शकता. सगळेजण हे व्रत करू शकता. पण त्यातल्या त्यात ज्या व्यक्तींच्या राशीमध्ये सूर्यग्रहाची स्थिती मजबूत नाहीये, कमकुवत आहे, त्यांनी तर हे व्रत करायचंच आहे. ज्यांना वारंवार आरोग्यसंबंधित काही समस्या येतात, काही ना काही शरीराच्या समस्या चालू असतात, त्यांनी पण हे व्रत करायचं आहे. मुलबाळ होण्यासाठी त्यांना अडचणी आहेत, त्यांच्यासुद्धा हे व्रत करायचं आहे. व्रत म्हणजे बघा, सांगितल्याप्रमाणे तुम्हाला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. त्यानंतर सूर्यनमस्कार घालायचा आहे. त्यानंतर दूध ओतू जाऊ द्यायचं आहे आणि सांगितल्याप्रमाणे सूर्याची तुम्हाला पूजा करायची आहे. शक्य असेल तर त्यांनी उपवास देखील करू शकता. रथसप्तमीच्या दिवशी दानाला खूप महत्त्व आहे. गरजूंना काहीही दान करा. अन्न, वस्त्र, त्यानंतर तुम्ही काही खायच्या प्यायच्या वस्तू देऊ शकता. रक्तदान करू शकता. काही तुमच्या मनाला योग्य पटेल ते काही दान करा. यथाशक्तीने करा. मनापासून दान करायचं आहे. तसेच तुम्ही काहीही धान्य, गहू, बाजरी देखील तुम्ही दान करू शकता. तसेच जी पूजा मांडणी केलेली आहे ते तुम्ही सूर्यास्ताच्या अगोदर कधी पण उचलू शकता. अगदी 2 तासाने उचलली तरीही चालते. बघा, काही कारणामुळे तुमचं हळदी कुंकू करणं राहून गेलं असेल तर रथसप्तमी हा शेवटचा दिवस, त्यामुळे आठवणीने हळदी कुंकू करा. तसेच या दिवशी दिवसभरामध्ये कधीही आदित्य रानूबाईची कथा जरूर वाचावी किंवा सांगावी, जी आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे. तसेच बोरनहाण देखील लहान मुलांचे या दिवशी करू शकता. तसेच या दिवशी आपल्याला घर स्वच्छ ठेवायचं आहे. घराचा मुख्य दरवाजाला तुम्ही आंब्याच्या पानांचं तोरण लावा. छान अशी रांगोळी काढा. शुभ दिवशी या दिवसाचं फळ स्वच्छ असणं मिळवण्यासाठी तितकंच आपलं महत्त्वाचं घर आहे. स्वच्छ
या छोट्या छोट्या गोष्टी करा. पाहायला गेलं तर फार मोठ्या काही गोष्टी नाहीये. पूजा मांडणी सुद्धा अगदी सोपी आहे आणि अगदी साध्या पद्धतीने आपल्याला हा दिवस साजरा करायचा आहे. तर या दिवशी उपवास करत असाल तर उपवास आपल्या संध्याकाळी सोडायचा असतो. तर सांगितल्याप्रमाणे या सगळ्या गोष्टी करा. सांगितल्याप्रमाणे सूर्याला अर्घ्य द्या, पूजा करा, मांडणी करा, दूध उतू जाऊ द्या. काही गोष्टी ज्या आहेत, काही चुका आपल्याला टाळायच्या आहेत, काही गोष्टी आवर्जून करायच्या आहेत आणि रथसप्तमीचा 7व्या दिवसाचा उपवास असेल तर त्यांनी कधी सोडावा यांचा व्हिडिओ आहे, तो आवर्जून पहा. तर ही संपूर्ण माहिती तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि चॅनलवरती नवीन असाल तर पुढे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमची खूप मनापासून आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.